वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. एखादं मोठं आणि प्रसिद्ध दुकान डोळ्यासमोर आणा. समजा आपण रोज त्या दुकानावरून जातोय आणि आपल्या लक्षात येतं की तिथे येणाऱ्या नवीन ग्राहकांची संख्या अचानक कमी झालीये. अच्छा. म्हणजे दुकानात पूर्वीसारखी गर्दी अजिबात दिसत नाहीये. साहजिकच दुकानाच्या गल्ल्यात जमा होणारी एकूण रक्कम म्हणजे जो गल्ला रोज भरतोय तोही आधीपेक्षा खूपच संथ गतीने वाढतोय. हो, बरोबर. म्हणजे विक्री कमी झालीये. अगदी तसंच. हे सगळं बघून कोणालाही वाटेल की दुकानाचा व्यवसाय आता डबघायला आलाय. पण आणि इथेच खरी गंमत आहे, दिवसाच्या शेवटी जेव्हा तो मालक आपला हिशोब करतो आणि निव्वळ नफा मोजतो तेव्हा तो नफा आधीपेक्षा खूप जास्त असतो. अरे वा, हे कसं शक्य आहे? हो ना, म्हणजे गणिताची चूक की एखादी जादू? बरं, ही कोणतीही जादू नाहीये, तर हे हुबेहूब तेच चित्र आहे जे एसबीआय कार्ड्सने त्यांच्या नुकत्याच आलेल्या चौथ्या तिमाहीच्या फायनान्शियल इयर 2026च्या चौथ्या तिमाहीच्या निकालांमध्ये दाखवून दिलं. नक्कीच, हे निकाल खूप काही सांगून जातात. हो, नवीन ग्राहक कमी, महसुलाची वाढ संथ, पण नफा मात्र जोमात. आपण आजच्या या सखोल चर्चेत हेच कोडं सोडवणार आहोत की कमी काम करून जास्त पैसे कसे कमवले जातात. आणि हे कोडं सोडवणं खरोखरच खूप रंजक असणार आहे. कारण जेव्हा आपण आर्थिक पत्रकं किंवा ताळेबंद वाचतो तेव्हा आपण नेहमी एका पारंपरिक चष्म्यातून बघतो. म्हणजे कसा? म्हणजे आपला समज असतो की व्यवसाय वाढायचा असेल तर विक्री वाढलीच पाहिजे, आकडे फुगलेच पाहिजेत. पण एसबीआय कार्ड्सचे हे ताजे निकाल आपल्याला एका वेगळ्याच वास्तवाची ओळख करून देतात. अच्छा. व्यवसायाचा आकार वाढवणं आणि व्यवसायाची गुणवत्ता वाढवणं या दोन अगदी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आक्रमक विस्तारापेक्षा फायदेशीर वाढ कशी महत्वाची असते याचा हा एक उत्तम धडा आहे. मला याच मुद्द्यावरून सुरुवात करायची आहे. मी या कंपनीच्या महसुलाकडे, म्हणजे ज्याला आपण टॉप लाईन म्हणतो, तिकडे पाहत होते. आणि खरं सांगायचं तर ते आकडे थोडे चक्रावून टाकणारे आणि काहीसे निराशाजनकही वाटले. हो, वरवर पाहता ते तसंच वाटतं. म्हणजे मागच्या वर्षाच्या तुलनेत महसूल फारसा वाढलेला दिसत नाहीये आणि मागच्या तिमाहीच्या तुलनेत तर तो चक्क खाली आल्यासारखा वाटतोय. नक्की काय घडलंय तिथे? तुमचं निरीक्षण अगदी अचूक आहे. जर आपण थेट आकड्यांवर नजर टाकली तर या चौथ्या तिमाहीत एसबीआय कार्डचा एकूण महसूल 4,934 कोटी रुपये इतका होता. ओके, 4,934 कोटी. हो. आता गेल्या वर्षाच्या याच तिमाहीशी याची तुलना केली तर ही वाढ फक्त 6% आहे. फक्त 6%? होय. आणि कोणत्याही मोठ्या फायनान्शियल कंपनीसाठी 6% वाढ ही अतिशय संथ मानली जाते. आणि जर आपण मागच्या तिमाहीशी म्हणजे Q3शी तुलना केली तर मागच्या तिमाहीत हा महसूल 5,127 कोटी रुपये होता. बापरे, म्हणजे तिथे चक्क घट झालेली दिसते. अगदी बरोबर. व्यवसाय एका अर्थाने संथ झालाय. एक सेकंद थांबा. व्यवसाय संथ झालाय हे ठीक आहे, पण मग मी जेव्हा त्यांच्या निव्वळ नफ्याकडे म्हणजेच बॉटम लाईनकडे पाहते तेव्हा मला तिथे वेगळंच चित्र दिसतंय. तुम्ही म्हणालात तसं महसूल फक्त 6% वाढलाय, पण मला सांगा, नफ्याचा आकडा एवढा कसा उसळला? तिथेच तर खऱ्या अर्थशास्त्राची सुरुवात होते. कंपनीचा निव्वळ नफा या तिमाहीत तब्बल 609 कोटी रुपयांवर पोचला आहे. 609 कोटी? हो. आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत यात 14% भक्कम वाढ झालीय. त्यांची प्रति शेअर मिळकत, ज्याला आपण EPS म्हणतो, ती सुद्धा 6 रुपये 40 पैसे झाली असून त्यातही 14% वाढ आहे. अच्छा. महसूल 6% वाढतो आणि नफा 14% वाढतो, हा तो विरोधाभास आहे जो बाजाराला कोड्यात टाकतो. पण या सगळ्यात मला एक गोष्ट अजूनही खटकतीये. जर त्यांचा नफा एवढा चांगला आहे तर मग त्यांचा मूळ ऑपरेटिंग नफा, ज्याला आपण EBIT म्हणजे अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सेस, तो का घसरलाय? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण माझ्या माहितीनुसार तो सुमारे 3% खाली आलाय. हे थोडं असं वाटतंय की रेस्टॉरंटमध्ये नवीन ग्राहक येत नाहीयेत, बिलांची संख्या कमी झालीये, स्वयंपाकघरात अन्नाची नासाडी थांबवलीये, हे ठीक आहे. पण मुख्य व्यवसायातून येणारा ऑपरेटिंग नफा जर 3% कमी झाला असेल तर मग हा वरचा 14% निव्वळ नफा अचानक आकाशातून तर पडला नसेल. हा नक्की आला कुठून? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे.
आणि ह्याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला एका कंपनीच्या सेल्स आणि प्रॉफिटेबिलिटीमधील फरक समजून घ्यावा लागेल. म्हणजेच विक्री आणि नफा कमवण्याची क्षमता. अगदी तसंच. तुम्ही जे EBIT घसरल्याचं उदाहरण दिलंत ते हे दर्शवतं की कंपनीच्या नफ्याच्या मार्जिनवर सध्या खूप दबाव आहे. बाजारात स्पर्धा वाढली आहे, निधी उभारण्याचा खर्च म्हणजेच कॉस्ट ऑफ फंड्स वाढलाय. अच्छा, म्हणजे बँकेकडून त्यांना जे पैसे मिळतात ते महाग झालेत. हो, त्यामुळे मूळ व्यवसायातून येणारा नफा खरंच कमी झालाय, पण तरीही अंतिम निव्वळ नफा वाढला, कारण हा नफा विक्रीतून आलेला नाहीये. मग कुठून आलाय? मॅनेजमेंट म्हणतो ते या संपूर्ण खेळाचं खरं इंजिन आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणताय की त्यांनी महसूल वाढवण्यासाठी बाहेर हातपाय मारण्यापेक्षा घरातले गळके नळ दुरुस्त करण्यावर जास्त लक्ष दिलंय. अगदी परफेक्ट उपमा. पण मला सांगा, एका क्रेडिट कार्ड कंपनीसाठी जोखीम व्यवस्थापन म्हणजे नक्की काय? ते कसे पैसे वाचवतात? बघा, कोणत्याही नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीसाठी म्हणजे NBFCसाठी किंवा क्रेडिट कार्ड कंपनीसाठी सर्वात मोठी डोकेदुखी असते ती म्हणजे बुडीत कर्जे. म्हणजे जे लोक पैसे बुडवतात ते. हो, तुम्ही लोकांना क्रेडिट कार्ड देता, ते खर्च करतात, पण जेव्हा बिल भरायची वेळ येते तेव्हा काही लोक ते भरू शकत नाहीत. या न वसूल होणाऱ्या पैशांसाठी कंपनीला काही रक्कम बाजूला काढून ठेवावी लागते, ज्याला फायनान्सच्या भाषेत क्रेडिट कॉस्ट म्हणतात. ओके, क्रेडिट कॉस्ट. हो, ही क्रेडिट कॉस्ट जेवढी जास्त तेवढा कंपनीचा नफा कमी. SBI कार्ड्सने ह्या तिमाहीत नेमकी हीच क्रेडिट कॉस्ट कमी करण्यावर सर्वात मोठा प्रहार केलाय. आणि त्याचे आकडे काय सांगतात? त्यांनी ही जोखीम किती प्रमाणात कमी केली आहे? त्यांनी त्यांची क्रेडिट कॉस्ट 8.3% 7.7% खाली आणली आहे. म्हणजे फक्त 0.6% फरक? ऐकायला हा फक्त 0.6% फरक वाटेल, पण हजारो कोटींच्या उलाढालीत जेव्हा तुम्ही ही टक्केवारी लावता तेव्हा ती वाचलेली रक्कम शेकडो कोटींमध्ये असते. बापरे, शेकडो कोटींची बचत. हो ना. आणि याचा थेट आणि अतिशय सकारात्मक परिणाम त्यांच्या मालमत्तेच्या दर्जावर म्हणजेच ॲसेट क्वालिटीवर झालाय. ॲसेट क्वालिटी म्हणजे जे कर्ज त्यांनी वाटलंय त्याचा दर्जा सुधारलाय. अगदी तसंच. त्यांचा ग्रॉस NPA म्हणजे ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स 3.08% 2.41% खाली आलाय. अरे वा, ही तर खूप मोठी सुधारणा आहे. आणि नेट NPA 1.04% स्थिर आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जे लोक बिल बुडवत होते त्यांचं प्रमाण आता खूप कमी झालंय. मला हे थोडं त्या VIP क्लबच्या बाउन्सरसारखं वाटतंय. कसं काय? म्हणजे क्लबमध्ये गर्दी दाखवण्यासाठी कोणालाही आत सोडण्याऐवजी त्यांनी दारावर एक अतिशय कडक बाउन्सर उभा केलाय. आता आतमध्ये जाणारी लोकं कमी आहेत, पण जे आत जातायत ते सर्वात महागडे पदार्थ आणि पेय घेतायत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते तोडफोड न करता शांतपणे बिल भरून बाहेर पडतायत. त्यामुळे क्लबचं नुकसान 0 झालंय. हे अतिशय चपखल उदाहरण आहे. दारावर कडक बाउन्सर ठेवल्यामुळे सुरुवातीला कदाचित वाटेल की आपला व्यवसाय कमी होतोय, पण दीर्घकाळात हेच तुम्हाला वाचवतं. आणि हे फक्त माझं मत नाही, तर त्यांचे इतर आर्थिक निकषही हेच सांगतायत. म्हणजे अजून काही आकडे आहेत? हो, जेव्हा एखादी कंपनी आपला NPA कमी करते तेव्हा तिचा कॉस्ट टू इन्कम रेशो सुधारतो. पण हे मोजायचं कसं? म्हणजे ते भांडवलाचा योग्य वापर करतायत हे ठरवणारे काही विशिष्ट निकष आहेत का? नक्कीच. यासाठी 2 महत्त्वाचे निकष वापरले जातात. एक म्हणजे ROA रिटर्न ऑन ॲव्हरेज ॲसेट्स आणि दुसरं म्हणजे ROE रिटर्न ऑन ॲव्हरेज इक्विटी. ओके, हे थोडे जड शब्द आहेत. मी सोपं करून सांगतो. फायनान्सच्या जगात ROA म्हणजे एका अर्थाने गाडीच्या मायलेजसारखं आहे. तुमच्याकडे जेवढी मालमत्ता आहे त्या प्रत्येक रुपयामागे तुम्ही किती नफा पिळून काढताय हे तो निकष सांगतो. अच्छा, म्हणजे किती कार्यक्षमतेने काम चाललंय? हो, SBI कार्डचा ROA 3.6% आहे आणि ROE 15.6% आहे. हे आकडे चांगले आहेत का? वित्तीय संस्थांच्या जगात हे आकडे अत्यंत कार्यक्षम आणि मजबूत मानले जातात. हे सिद्ध करतं की जरी त्यांचा महसूल वेगाने वाढत नसला तरी ते त्यांच्या उपलब्ध भांडवलाचा अतिशय हुशारीने वापर करत आहेत. ठीक आहे, मला हे सगळं गणित आता समजतंय. बाउन्सर कडक केला, नुकसान टळलं, मायलेज वाढलं. पण इथेच मला थोडा वेगळा विचार मांडायचा आहे. बोला ना. बुडीत कर्जे कमी करणे हे कोणत्याही कंपनीसाठी चांगलंच आहे, पण मला सांगा, फक्त जोखीम कमी करून आणि खर्च कापून एखादी कंपनी किती काळ वाढू शकते? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. तुम्ही नवीन ग्राहक जोडणार नाहीत, फक्त जुन्या ग्राहकांवरच अवलंबून राहाल, तर हा एक प्रकारचा बचावात्मक पवित्रा नाहीये का? म्हणजे तुम्ही खेळ जिंकण्यासाठी नाही, तर फक्त हरू नये म्हणून खेळत आहात, असं वाटत नाही का? हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे
आणि शेअर बाजारातही अनेक गुंतवणूकदार नेमका हाच विचार करतात. वरवर पाहता हा बचावात्मक पवित्रा नक्कीच वाटतो. पण जर तुम्ही या व्यवसायाच्या मुळाशी गेलात तर तुमच्या लक्षात येईल की क्रेडिट कार्ड हा एक अत्यंत धोकादायक व्यवसाय आहे. म्हणजे कसं? इथे तुमच्याकडे काही तारण नसतं, म्हणजे अनसिक्युअर्ड लोन असतं. त्यामुळे जेव्हा अर्थव्यवस्थेत थोडे जरी चढ उतार आले तेव्हा सर्वात आधी लोक क्रेडिट कार्डचं बिल भरणं थांबवतात. हो, हे तर खरंय. घरचं भाडं लोक आधी भरतात. अगदी बरोबर. अशा परिस्थितीत आक्रमकपणे नवीन कार्ड वाटणं हे आत्मघातकी ठरू शकतं. पण याचा अर्थ असा की त्यांनी नवीन ग्राहक शोधणंच थांबवलंय. कारण माझ्याकडची आकडेवारी सांगते की नवीन खाती उघडण्याचं प्रमाण चक्क 12% घटलंय. 12% घट ही खूप मोठी आहे. लोक कदाचित दुसऱ्या बँकांच्या जास्त आकर्षक रिवॉर्ड्स देणाऱ्या कार्ड्सकडे वळत असतील. लोक दुसऱ्या बँकांकडे जात असतीलही, पण ही 12% घट हा अपघात नाहीये. तो व्यवस्थापनाने अतिशय जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे. म्हणजे त्यांनी स्वतःहून नवीन ग्राहक घेणं कमी केलंय. हो, त्यांच्या स्पष्टीकरणानुसार त्यांनी स्वतःहून नवीन ग्राहक जोडण्याची गती कमी केली आहे. ज्याला आपण फिल्टर म्हणतो तो त्यांनी कडक केला आहे. त्यांना असे 100 ग्राहक नको आहेत जे महिन्याला फक्त ₹1000 खर्च करतील आणि त्यातील 10 जण पैसे बुडवतील. अच्छा. त्याऐवजी त्यांना असे 50 जुने आणि विश्वासू ग्राहक हवे आहेत जे 50,000 खर्च करतील आणि वेळेवर पैसे भरतील. एक सेकंड थांबा. जर नवीन ग्राहक 12%ने कमी झालेत तर मग उत्पन्नाचा स्रोत वाढतोय कसा? जुने ग्राहक एवढा खर्च खरंच करतायत का? आणि हाच या ताळेबंदाचा सर्वात मोठा आणि रंजक टर्निंग पॉइंट आहे. नवीन खाती जरी 12%नी कमी झाली असली तरीही या तिमाहीत ग्राहकांचा एकूण खर्च, ज्याला आपण टोटल स्पेंड्स म्हणतो, तो तब्बल 29%नी उसळला आहे. बापरे, 29% वाढ? हो, विचार करा, ग्राहक कमी होत आहेत पण खर्च 29%नी वाढतोय. पण हे लोक नक्की एवढा पैसा खर्च कुठे करतायत? कारण महागाई तर आहेच. याचं उत्तर ग्राहकांच्या बदललेल्या सवयींमध्ये दडलंय. या एकूण खर्चापैकी तब्बल 62.5% खर्च हा आता ऑनलाईन माध्यमांतून होत आहे. म्हणजे ई-कॉमर्स आणि इतर ऑनलाईन खरेदी? अगदी बरोबर. आणि विशेष म्हणजे प्रवास आणि जीवनशैली म्हणजे ट्रॅव्हल अँड लाईफस्टाईल सारख्या क्षेत्रांमध्ये 100%हून अधिक वाढ नोंदवली गेली आहे. 100%? म्हणजे दुप्पट? हो, लोक आता सुट्ट्यांसाठी बाहेर पडतायत. विमानाची तिकीटं, महागडी हॉटेल्स, ई-कॉमर्स साईट्सवर खरेदी, या सगळ्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर प्रचंड वाढला आहे. हे खरंच आश्चर्यकारक आहे. म्हणजे लोक आता फक्त किराणा सामान भरण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरत नाहीयेत, तर ते त्यांचं पूर्ण लाईफस्टाईल अपग्रेड करण्यासाठी कार्डचा वापर करतायत. बरोबर. पण मला अजून एका गोष्टीचा इथे उल्लेख करावासा वाटतो. हा जो ऑनलाईन खर्चाचा आकडा 62.5% आहे, यामागे UPI आणि रुपे कार्ड्सच्या एकत्रीकरणाचा काही हात आहे का? अतिशय अचूक मुद्दा पकडलात तुम्ही. UPI आणि रुपे कार्ड्सचं हे जे नवीन कॉम्बिनेशन आलंय, तो या क्रेडिट कार्ड क्षेत्रासाठी एक प्रचंड मोठा टेलविंड ठरतोय. टेलविंड म्हणजे काय? टेलविंड म्हणजे एक असा सकारात्मक प्रवाह जो त्यांना आपोआप पुढे ढकलतोय. पूर्वी कसं होतं, क्रेडिट कार्ड वापरायचं असेल तर समोरच्या दुकानात पॉस मशीन असावं लागायचं. हो, ते कार्ड स्वाईप करायचं मशीन. बरोबर. छोट्या दुकानांमध्ये ते नसायचं, त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर मर्यादित होता. नक्कीच. आणि आता फक्त मोबाईल काढायचा, QR कोड स्कॅन करायचा आणि थेट क्रेडिट कार्डवरून पेमेंट करायचं. म्हणजे अगदी ₹50 कॉफीपासून ते 50,000च्या लॅपटॉपपर्यंत सगळीकडे आता क्रेडिट कार्ड वापरलं जातंय. अगदी तसंच. यामुळे पैशाचा वेग, ज्याला आपण व्हेलॉसिटी ऑफ मनी म्हणतो, तो प्रचंड वाढला आहे. अच्छा. ग्राहकांना खिशातून पैसे गेल्यासारखं वाटत नाही आणि क्रेडिट कार्ड कंपन्यांना प्रत्येक छोट्या मोठ्या ट्रान्झॅक्शन मागे त्यांची फी मिळत राहते. यामुळेच नवीन ग्राहक नसतानाही स्पेंड्सचा आकडा 29%नी वाढला आहे. खरंच, हे खूप भारी लॉजिक आहे. व्यवस्थापनाने हीच नस बरोबर पकडली आहे. त्यांनी हाय रिस्क असलेल्या नवीन ग्राहकांच्या मागे धावण्याऐवजी जे जुने आणि प्रीमियम ग्राहक आहेत, ज्यांची खर्च करण्याची क्षमता जास्त आहे, त्यांना जास्त वापरण्यासाठी प्रवृत्त केलं आहे. हे सगळं ऐकायला खूपच झकास आणि एकदम स्मार्ट स्ट्रॅटेजी वाटते. जोखीम कमी, नफा जास्त, ग्राहकांचा खर्च वाढतोय. मग जर सगळंच एवढं छान आणि सुरळीत चालू आहे, तर शेअर बाजार या कंपनीच्या शेअरसाठी एवढा वेडा का झालेला नाहीये? हां, शेअर बाजाराची गोष्टच वेगळी आहे. कारण मी या निकालांचा अंतिम निष्कर्ष म्हणजेच द वर्डिक्ट वाचत होते आणि त्यात अल्पकालीन दृष्टिकोन म्हणजेच शॉर्ट टर्म आउटलुक हा फक्त तटस्थ ते किंचित सकारात्मक, न्यूट्रल टू माइल्ड पॉझिटिव्ह असा दिला आहे.
बाजाराला नक्की काय हवंय? इथे शेअर बाजाराचं एक वेगळंच मानसशास्त्र काम करत असतं. गुंतवणूकदार आणि शेअर बाजार हे खूप उतावळे असतात. त्यांना नेहमी टॉप लाईन ग्रोथ म्हणजे महसुलातील प्रचंड आणि स्फोटक वाढ पाहिजे असते. म्हणजे नुसते मोठे आकडे हवे असतात. हो, तुम्ही कितीही सांगत राहिलात की आम्ही जोखीम कमी केली आहे, आम्ही आमचा पाया मजबूत केलाय, तरी बाजाराला ते आकडेवारीच्या रूपात लगेच दिसायला हवं असतं. जेव्हा महसूल फक्त 6% वाढतो, तेव्हा बाजारातील गुंतवणूकदारांना वाटतं की या कंपनीच्या वाढीचा वेग आता मंदावला आहे. म्हणजे शेअर बाजार हा त्या उतावळ्या पालकांसारखा आहे, ज्यांना आपल्या मुलाने नुसतं समजून घेऊन कॉन्सेप्ट क्लिअर करून पास झालेलं चालत नाही. तर त्यांना मार्कशीटवर 95% मार्कच हवे असतात. मग तो मुलगा पाठांतर करून का पास होईना? अगदी समर्पक उपमा. बाजाराला झटपट निकाल हवे असतात. आणि दुसरी एक तांत्रिक गोष्ट अशी आहे की या अहवालात त्यांच्या रिसिव्हेबल्समधील वाढ अत्यंत कमी, म्हणजे फक्त 2% दाखवली आहे. रिसिव्हेबल्स म्हणजे नक्की काय? रिसिव्हेबल्स म्हणजे ग्राहकांनी क्रेडिट कार्डवर खर्च केलेली ती रक्कम जी अद्याप कंपनीला परत आलेली नाहीये, किंवा सोप्या भाषेत जे कर्ज ग्राहकांनी पुढे ढकललं आहे. अच्छा, म्हणजे रिव्हॉल्विंग क्रेडिट. ओ, जेव्हा ही वाढ फक्त 2% असते, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की लोक वेळेवर आपलं बिल भरत आहेत आणि कर्ज पुढे ढकलत नाहीयेत. पण हे तर कंपनीसाठी चांगलं आहे ना. लोक वेळेवर पैसे देत आहेत म्हणजे बुडण्याची भीती नाही. जोखीम कमी होण्याच्या दृष्टीने हे उत्तम आहे. पण क्रेडिट कार्ड कंपन्यांचा सर्वात मोठा फायदा कशात असतो? तो असतो रिव्हॉल्विंग क्रेडिटवर मिळणाऱ्या भरमसाठ व्याजात. ओहो, म्हणजे 36 ते 40% जे व्याज लावतात ते? अगदी बरोबर. जेव्हा लोक वेळेवर बिल भरतात, तेव्हा कंपनीला तो व्याजाचा मोठा मलिदा मिळत नाही. त्यामुळे अल्पकाळात त्यांच्या उत्पन्नात फार मोठी झेप दिसण्याची शक्यता कमी असते. म्हणूनच हा दृष्टिकोन तटस्थ ठेवण्यात आलाय. म्हणजे एका बाजूला कंपनी स्वतःला सुरक्षित करतेय, पण दुसऱ्या बाजूला त्यामुळेच त्यांचा शॉर्ट टर्म फायदा थोडा मर्यादित होतोय. मग दीर्घकालीन विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांनी याकडे कसं पाहावं? जर तुम्ही लांबचा विचार करत असाल, म्हणजे दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहत असाल, तर हे चित्र अतिशय भक्कम आणि आश्वासक आहे. म्हणजे लॉंग टर्मसाठीचा चांगला आहे? हो. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात जिथे डिजिटल पेमेंट्सचा वेग दररोज वाढतोय, तिथे क्रेडिट कार्ड व्यवसायाची स्ट्रक्चरल ग्रोथ स्टोरी अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे. बरोबर. SBI सारख्या देशातल्या सर्वात मोठ्या बँकेचं पाठबळ असलेला ब्रँड, आता सुधारलेली ॲसेट क्वालिटी आणि फक्त आकारामागे न धावता नफ्याच्या गुणवत्तेवर दिलेला भर, या सर्व गोष्टी एका मजबूत भविष्याची पायाभरणी करत आहेत. म्हणजे आज ते जो संयम दाखवत आहेत त्याचा फळ त्यांना भविष्यात नक्कीच मिळेल. नक्कीच. म्हणूनच या निकालांचं एकूण रेटिंग आपण सरासरी ते चांगले म्हणजे ॲव्हरेज टू गुड असंच देऊ शकतो. हा निकाल तुम्हाला एका रात्रीत श्रीमंत करणार नाही, पण हा एक अत्यंत निरोगी आणि टिकाऊ निकाल नक्कीच आहे. क्या बात आहे. आजची ही चर्चा खरंच डोळे उघडणारी होती. आपण जेव्हा सुरुवातीला महसूल संथ आणि नफा जास्त हा विरोधाभास पाहिला, तेव्हा तो खरोखरच एखादा कोड्यासारखा वाटला होता. हो, तो तसाच वाटतो सुरुवातीला. पण आता हे चित्र अगदी स्पष्ट झालंय. या सगळ्यातून एक मोठा धडा मिळतो, तो म्हणजे व्यवसायात फक्त किती विकलं यापेक्षा किती वाचवलं आणि किती हुशारीने चालवलं हे अधिक महत्वाचं असतं. नवीन ग्राहकांच्या मागे धावण्यापेक्षा जुन्या ग्राहकांना उत्तम सेवा देऊन त्यांच्याकडून व्यवसाय मिळवणं हे नेहमीच जास्त फायदेशीर ठरतं. खरंय. व्यवसायाने ताळेबंद समजून घेताना केवळ वरचे आणि फुगलेले आकडे पाहून चालत नाही. कंपनी आतून किती कार्यक्षम आहे, तिची अंतर्गत फिल्टर किती मजबूत आहेत, हे पाहणं एका विश्लेषकासाठी सर्वात महत्त्वाचं असतं. SBI कार्ड्सने या तिमाहीत नेमकी हीच कार्यक्षमता दाखवून दिली आहे. अगदी बरोबर. आणि जाता जाता या संपूर्ण चर्चेतील डिजिटल पेमेंट्सच्या मुद्द्यावरून मला एक नवीन आणि थोडा वेगळा विचार मांडायचा आहे, ज्यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे. सांगा ना, कोणता विचार? आपण पाहिलं की आता एकूण खर्चापैकी 62.5% खर्च हा ऑनलाईन होतोय. लोक आता खिशातून प्लास्टिकचं कार्ड काढण्याऐवजी मोबाईलमधील UPI ॲप्स वापरून थेट स्कॅन करून पेमेंट करत आहेत. हो, हे तर आपण रोजच बघतोय. याचाच अर्थ असा की क्रेडिट कार्ड आता हळूहळू एका अदृश्य अवस्थेकडे चाललं आहे. बघायला गेलं तर जर भविष्यात हे प्लास्टिक क्रेडिट कार्ड नावाची संकल्पनाच पूर्णपणे इतिहास जमा झाली आणि क्रेडिट कार्ड हे फक्त तुमच्या मोबाईलमधील एक अदृश्य सॉफ्टवेअर किंवा डिजिटल ओळख बनून राहिलं, तर या कार्ड कंपन्यांना आपला ब्रँड कसा टिकवता येईल? बापरे, हा खूपच खोल विचार आहे.
हो ना, कारण आजपर्यंत लोक पाकिटातून कार्ड काढताना त्याचा रंग, त्याचा प्रीमियम लुक बघून आकर्षित व्हायचे. पण जेव्हा ते सगळंच अदृश्य होईल, तेव्हा या कंपन्यांचं नवीन ग्राहक मिळवण्याचं तंत्र आणि त्यांचं मूळ बिझनेस मॉडेल मुळापासून कसं बदलेल, हा विचार खरोखरच खूप मोठा आणि भविष्याची दिशा ठरवणारा असू शकतो. हा खरोखरच एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. तंत्रज्ञान ज्या वेगाने बदलतंय त्यात या कंपन्यांना स्वतःला सतत अपग्रेड करावंच लागेल, अन्यथा त्या मागे पडतील. तर मग याच एका रंजक आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. आर्थिक आकड्यांच्या या जंजाळातून आज आपल्याला नक्कीच काहीतरी नवीन आणि व्यावहारिक शिकायला मिळालं असेल. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि कुतूहल वाढवणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत पाहत रहा आणि शिकत रहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.